जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला आफ्रिदी आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतो तो म्हणजे आकाश लाखन. आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर शुभम पाटील अगदीच अनेक नामांकित स्पर्धेमध्ये त्याने देखील अग्रेसर भूमिका दाखवली. परंतु आता जर आपण पाहिलं तर टीम गावदेवी जयस्मृती रबाळे या संघाचं मात्र नेतृत्व करायचंय आणि टॉस देखील जिंकलाय. दोन्ही टीम कॅप्टन एका बाजूला जय बालाजी रबाळे या संघाचा टीम कॅप्टन, नॉन स्ट्रायकर एंडला आकाश, स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर आफ्रिदी, नॉन स्ट्रायकर एंडला आकाश, गोलंदाजी मार्क प्रति शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. अशी सलामीची जोडी. व्हेरी फर्स्ट बॉल. यावेळेस पहिल्याच बॉल वरती वॉर्निंग मिळालेली. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अपील मध्ये उत्साह भरपूर होता विकेट कीपर एंड कडून. त्याचप्रमाणे लिमिडॉनचा क्षेत्ररक्षक समीर पाटील यांनी देखील इंटरेस्ट दाखवला अपील साठी. परंतु पंच तटस्थ त्यांची भूमिका पार पडतात. कालच्या दिवसामध्ये विक्की बनसोडे अप्रतिम पंचांची भूमिका त्यांनी पार पडली. आज जर आपण पाहिलं तर सुनीलजी पाटील, चेतनजी पाटील, श्रेयस पाटील आणि तुषार मात्रे यांनी देखील चांगले सहकार्य केलं या स्पर्धेनिमित्त. यावेळेस सन्मान दिलाय. अगदी गली क्षेत्रामधून चेंडूला फक्त दिशा दिले. एक या धावसंख्येने टीमचं अकाउंट ओपन झाले. टीम जय बालाजी राबाळे या संघाचं 5 षटकांचा सामना पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करायचे आणि जयस्मृती रबाळे या संघाविरोधात बॅटिंग करण्यासाठी मात्र सलामीची जोडी नॉन स्ट्रायकर एंडला आकाश लाखन आणि स्ट्रायकर एंडला आफ्रिदी खान पाहायला मिळेल. एक या धावसंख्येने वैयक्तिक आणि संघाचं खातं देखील ओपन केलंय. गोलंदाजी मारतो शुभम पाटील. यावेळी शॉटम पूल केलाय. अगदीच भन्नाट वेग होता. वेगाने मात्र नक्कीच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न राहिला. येतं डॉट. यावेळेस बॅकफुटला ऑन साइडला खेळला तर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी मिळतात धावा फक्त आणि फक्त 1. चार चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. सलामीला आलाय आफ्रिदी आणि आकाश लाखन. यावेळेस एक कव्हरच्या वरतून न्यूट्रीच्या वरून खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये त्या ठिकाणी भावेश कोहली येत आहेत. तत्पूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट होते. एक धावसंख्येसाठी इथून पुढे महत्व दिलं जाईल. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे संयम देखील तितकाच होणं महत्वाचं असेल. अजून पॉवर प्लेचं दुसरं षटक देखील बाकी असेल. परंतु पहिल्या षटकामध्ये मात्र बॅटिंग करायचे आणि बॅटिंग करण्यासाठी मात्र आता नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन मात्र स्ट्रायकर एंडला आलाय. अगदीच छोटा पॉकेट और बडा धमाका नाव आहे आकाश लाखन. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स दाखवण्याची संधी देखील मिळाली. टीम जय बालाजी राबाळे या संघामध्ये मात्र नेतृत्व करत असताना मात्र कुठे ना कुठेतरी मात्र प्रयत्न चालू असेल. यावेळेस स्विंग एंड मिस, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. अगदीच ऑन साइडला खेळायचं होतं परंतु बॅट थोडीशी लवकर आली त्यामुळेच चेंडू लवकर निघून गेला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येते आणि षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या बिनबाद 4 या आकड्यावरती. दोस्ती ग्रुप प्रेझेंटेड दोस्ती चषक 2025 सीझन नंबर 5. अनेक मॅचेस कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. याआधी क्वार्टर फायनलचा सामना गावदेवी तळवली विरुद्ध श्रीकृष्ण दिबा. भन्नाट बॅटिंग परफॉर्मन्स मनोज मडवी, गंगाधर इंगोळी अप्रतिम इम्प्रेस केलं. अक्षरशः मात्र मनोज मडवीचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे क्वार्टर फायनल मध्ये बॅटिंग केली ती भन्नाट राहील. पहिल्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्सचा दर्जा त्याने दाखवला. परंतु आता जर आपण पाहिलं तर गावदेवी जयस्मृती रबाळे आणि जय बालाजी रबाळे या संघाविरुद्धमध्ये मात्र नक्कीच कशमकश. एकमेकांच्या विरोधात मात्र कशा पद्धतीने खेळ साकारतील नक्कीच पाहावं लागेल. जय बालाजी राबाळे या संघाचा नक्कीच उल्लेख करावा लागेल तितकं कमी असेल.
कारण की मॅचेस अगदी कमी वेळात अफरीदी खान यांनी मात्र अक्षरशः गाजवल्यात. NMPL ची स्पर्धा त्यामध्ये देखील संधी मिळाली. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला बाहेर पाठवले. डीपमध्ये भावेश कोळी येत आहेत. तत्पूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट. इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये शुभम पाटील आणि दुसऱ्या षटकामध्ये रोहन म्हात्रे. लेफ्ट ओव्हर द विकेट. अगदीच पंचांच्या उजव्या बाजूने मात्र गोलंदाजी करण्याची संधी. अर्थातच आपण पाहिलं तर प्रयत्न कशा पद्धतीने असतील ते देखील आपल्याला जरूर पाहावं लागेल बॅटिंग करणारी टीम कडून. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे लाखन आकाश. हो, यावेळेस पंच अगदीच त्यांची भूमिका चोखरित्या पार पडतात. त्यांची चाल असलेली तीक्ष्ण नजर अगदीच पाहायला मिळते. येते डॉट. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस ती म्हणजे 5. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा तीच लाईन तीच लेन तोच बॅट्समन आणि तोच गोलंदाज मात्र बीट करते बॅट्समन आकाश लाखांना. कुठे ना कुठेतरी मात्र प्रयत्न करतोय जय बालाजी रबाले या संघ. आणि प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करावे लागतीलच कारण की एक चांगला टोटल उभा करावा लागेल. दुसऱ्या इनिंग मध्ये जर गावदेवी जयस्मृती रबाले या संघाला थांबवायचं असेल तर डेफिनेटली एक चांगला टोटल उभा करण्यासाठी या 2 बॅट्समनला मात्र प्रयत्न करावे लागतील. स्विंग इन मिस. पुन्हा एकदा शॉर्ट पूल करायचा होता. खेळता येत नाहीये. कुठेतरी विकेट देखील फास्ट आहे आणि अगदीच गोलंदाज विकेटचा पुरेपूर फायदा घेतोय. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक गोलंदाजांनी विकेटचा पुरेपूर फायदा घेतला आणि आजच्या दिवसामध्ये देखील रोहन मात्रे पाहायला मिळतोय. हो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डच्या वरनं ज्या ठिकाणी जयस्मृती रबाले या संघाचा डगआउट आहे त्याच ठिकाणी मात्र बॉलला पाठवलंय अगदीच सीमारेच्या पलीकडे. आकाश लाखनच्या बॅटमधून येतोय मोठा धमाका 6 धावसंख्येसाठी. अकरा धावा. अंतिमचा एक बॉल शिल्लक. जर हा मोठा फटका आला तर मजा येईल. आणि जसं आम्ही प्रश्न केला तसं आमच्या प्रश्नांना उत्तर मात्र बॅटने दिलेत. अर्थातच नाव आहे आकाश लाखन ज्याच्या बॅटमधनं अंतिमच्या बॉलवरती पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोरबोर्ड. म्हणजे एकही गडी बाद झालेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये शुभम पाटीलने 4 धावा खर्च केला परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर रोहन मात्रेने 13 धावा म्हणजे टीमचं टोटल जाऊन पोहोचते ते म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोरबोर्ड 17 धावा. अगदीच पहिल्या 12 चेंडूवरती जर 17 डेफिनेटली आलेत. या ओव्हरला 13. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 4 आल्या परंतु आता जर आपण पाहिलं ना तर पुन्हा एकदा आपल्या स्पेल मधील 3ऱ्या षटकामध्ये शुभम पाटील गावदेवी जयस्मृती रबाळे संघ अगदीच मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वासाने बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. परंतु आत्मविश्वासाने अनेक गोष्टी मात्र नक्कीच शक्य होऊ शकतात. परंतु तो आत्मविश्वास आहे तुमची मनस्थिती तशी असायला हवी. तीच मनस्थिती या मोमेंटला आपण आकाश लाखनच्या माध्यमातून आपण पाहिली. गोलंदाजी मार्क होते शुभम पाटील. पंचांच्या भूमिकेत विकी बनसोडे. बॅटिंग करत असताना नॉन स्ट्रायकर एंडला आकाश. स्ट्रायकर एंडला आफ्रिदी. यावेळेस व्हेरी फर्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा देखील येतो येस इट इज फाईट. अवांतर रूपात भर. एक धाव मात्र ही महत्वाची राहिली. एक्स्ट्रा धाव आली. टीमच्या टोटल मध्ये ऍड देखील होते. टीमची धावसंख्या 18. 18 ऑन स्कोरबोर्ड 18 धावा. हो, यावेळेस मात्र मोठा धमाका मोठा फटका परंतु बॉल कितपत जाईल. अर्थातच शेवटच्या मोमेंटला बॉलने थोडस वळण घेतलं मैदानाच्या आतून परंतु बॉल चाललाय सीमारेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. आणि त्याचप्रमाणे दोस्ती ग्रुप प्रेझेंटेड दोस्ती चषक 2025 मध्ये प्रामुख्याने सन्माननीय हर्षलजी पाटील साहेबांचं देखील आपण शुभागमन होत असताना पाहायला मिळते. त्यांना देखील आपण करूया वेलकम. तर हर्षल पाटील दादा या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. यावेळेस फटका बसला शॉर्ट डिसमिसल. झेल खाली स्वतः टीम श्रेयस पाटील येतात आणि पहिल्या विकेटचे होते पतन. गडी क्रमांक 1 जय बालाजी रबाळे या संघाचा आफ्रिदी बॅक टू द डगआउट.
टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 3 चेंडू अखेरीस 22 या आकड्यावरती 22 धावा, माफ करा 2 चेंडू अखेरीस 22 धावा. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अर्थातच विवेक, हार्ड हिटर असा बॅट्समन ज्याला मात्र नक्कीच आपण सलामीला येत असताना कित्येकदा पाहिले, परंतु आता मात्र नक्कीच वन डाऊन आलेत. ज्यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडूला मात्र ड्राईव्ह केले डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फीड करतात तत्पूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगल डबलने देखील टीमचं टोटल हलतं ठेवलं जय बालाजी रबाळे या संघाच्या बॅट्समनने, पण तू आकाश लाखन याच्यावरती मात्र नक्कीच संपूर्ण टीमचा विश्वास देखील. हो यावेळेस प्रचंड वेगाने मात्र बॅट फिरवली होती, परंतु पंचांचा फिंगर अप होण्याच्या आधीच मात्र विकेट सोडलं होतं. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या आकाशसाठी. अप्रतिम स्पोर्ट्समॅन स्पिरिट, म्हणजे पंचांचा इशारा येण्याची वाट देखील पाहिली नाही, लगेच मात्र निघालाय अगदीच डगआउटच्या दिशेने. बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अर्थातच अमीर. नॉन स्ट्रायकर एंडला विवेक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती शुभम पाटील. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेस स्विंग इनिमिस अगदी सबमरीन डिलिव्हरी, आतमध्ये येणारा चेंडू, खूप चांगली लाईन, खूप चांगली लेन, आणि खरी तर मात्र हीच ओळख आहे शुभम पाटीलची. अगदी बॉलिंग देखील करतो, बॅटिंग देखील अप्रतिम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु आता मात्र नक्कीच बॉलिंगच्या जोरावरती बॅट्समनला मात्र नक्कीच डगआउटचा रस्ता दाखवलाय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात यश मात्र कितपत मिळते. अर्थातच विकेट्स होते पतन. टीम जय बालाजी रबाळे या संघाला मिळतो जवळजवळ तिसरा धक्का. अमीर तो देखील परतलाय डगआउटच्या दिशेने. तर जवळजवळ आपण पाहिलं तर शुभम पाटीलने जवळजवळ आपल्या स्पेलमध्ये 2 शतक हाताळले, त्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या जवळजवळ 10 आणि गडी बाद केलेत ते म्हणजे 3. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहिलं तर रोहन मात्रेने 13 धावा खर्च केला, परंतु तिसऱ्या षटकामध्ये शुभम पाटील आल्यानंतर त्याने मात्र इम्प्रेस केलं. अक्षरशः मात्र नक्कीच जय बालाजी रबाळे या संघाचे 2 ते 3 महत्वाचे खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना मात्र पाठवलं अगदी डगआउटच्या दिशेने, आणि त्याच षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 6 आणि गडी बाद झालेत आतापर्यंत ते म्हणजे 3 गडी बाद 23 धावा. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अर्थातच इकराम आफ्रिदी यांचे छोटे बंधू. नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच अगदी कमी वेळात टीम मध्ये जागा नक्कीच बनवली, परंतु प्रयत्न मिळेल, संधी देखील मिळते. गोलंदाजी मार्कवरती आता आलाय तो म्हणजे भावेश कोळी. व्हेरी फर्स्ट बॉल. अगदीच टप्पा पडल्यानंतर पंच इशारा काय देतात, अर्थातच ते देखील डिसिजन पेंडिंग ठेवतील, कारण की नक्कीच निर्णय घेणं खूप त्यांना देखील डिफिकल्ट वाटतंय. त्यामुळेच ते एकमेकांच्या मताचे सहमत राहतील आणि त्यानंतर त्यांचा जो काही इशारा येईल तोच इशारा आपल्यापर्यंत नक्कीच आम्ही आमच्या अर्थातच येस इट इज वाईट बॉलचा इशारा. ट्वेंटी 24 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण भावेश कोळी. हो यावेळेस मात्र ऑन द राईस ऑन दी अप, मोठा फटका, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक समीर पाटील थोडीशी मात्र चुकी केली होती. ऍक्च्युली कॅच होती ती म्हणजे श्रेयस पाटील यांची, परंतु समीर
आला, नक्कीच प्रयत्न करत होता परंतु त्या प्रयत्नात मात्र यशस्वी झालं नाही. नो डाऊट, हरकत नाहीये. अगदीच कॅच सुटले परंतु कॅचेस विन द मॅचेस आणि ज्या वेळेस कॅचेस सुटल्या त्या वेळेस मात्र धमाका नक्कीच पाहायला मिळतो अनेक स्पर्धेमध्ये. परंतु आता मात्र एक जीवनदान तर मिळाले ते म्हणजे विवेक नाईक याला. परंतु नक्कीच विवेक कशा पद्धतीने हे यापुढची बॅटिंग आणि कशा पद्धतीने मात्र टीमला नक्कीच सावरेल ते देखील पाहावं लागेल. भावेश कोडी राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आतमध्ये येणाऱ्या चेंडूला मात्र ड्राईव्ह केले डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने येतात. एक धावसाठी मात्र कॉल होता, दुसऱ्या धावसाठी मात्र कॉल घेत असताना मात्र ती धाव देखील कंप्लीट केली. चांगलं रन बिटवीन द विकेट. 100 आउट ऑफ 100 मात्र द्यावे लागतील. ज्या प्रकारे पहिली धाव घेतली त्या प्रकारे मात्र दुसरी धाव देखील त्याच वेगाने कंप्लीट केली. अप्रतिम ताळमेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 2 चेंडू अखेरीस 28 या आकड्यावरती. हो यावेळेस मात्र शॉर्ट पूल इज अ पॉवरफुल आणि ब्युटिफुल आणि तितका सक्सेसफुली मारलेला हा मोठा फटका बॅट्समन विवेकच्या बॅट पत येतोय. हा षटकार 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 34 या आकड्यावरती. तर मी विनंती करेन जय बालाजी रबाळे या संघाचे प्रोप्रायटर संघ मालक सन्माननीय सुधाकरजी साहेब यांना विनंती करेन की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदीच जय बालाजी रबाळे ज्या वेळेस खेळते त्या वेळेस सुधाबाई यांची प्रामुख्याने उपस्थिती आणि संघाला मात्र प्रोत्साहित करण्यासाठी ते सातत्याने अगदी खंबीरपणाने उभे असतात. तर मी त्यांना विनंती करतो की या दादा आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचंय. आपणास दोस्ती चषक आणि दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला अगदीच मनाच्या अंतर्कणापासून मात्र आमंत्रित केले जाते. तर आपणास विनंती करेन की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 34 या आकड्यावरती. पहिल्या 3 षटकामध्ये ज्या ठिकाणी धावा कुठे ना कुठेतरी मात्र थांबल्या होत्या त्या ठिकाणी मात्र आता 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसा मात्र विवेक थांबत नाहीये. बॅटिंग करावी लागेल कारण की संघ संकटात त्याला मात्र बाहेर काढण्यासाठी एक चांगला टोटल उभा करावा लागेलच आणि तो टोटल उभा करण्यासाठी विवेक यावेळेस मात्र कार्पेटच्या द्वारे चेंडूला खेळून काढले. गॅप खूप मोठ्या परंतु गॅप मैदानाला गदगुला करत बॉल चला अगदी दन 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 करीत सीमारेषा पलीकडे. 4 या धावसंख्येसाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती सुधाकरजी साहेब आज प्रामुख्याने उपस्थित राहिले. त्यांचे सहकारी मित्र अगदी जय बालाजी रबाळे या संघाचे बॅकबोन आणि संघ मालक देखील आहेत. आज प्रामुख्याने आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती ही पाहायला मिळते आणि अर्थातच अगदीच मोठ्या मनाने टीम जय बालाजी रबाळे अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखाली मात्र सातत्याने खेळत आले. तेच सुधाबाई आपल्याला पाहायला मिळतात. डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. तत्पूर्वी एक होते कंप्लीट सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 39 या आकड्यावरती. अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4थं षटक आतापर्यंत 39 लागलं. 39 धावा. अंतिमचा एक बॉल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन येतो म्हणजे अर्थातच इकराम. कमी वयात मात्र जय बालाजी रबाळे या संघामध्ये मात्र नक्कीच जागा बनवली. नक्कीच याची देखील दखल घेतली या खेळाडूची देखील. आफ्रिदी खान यांचे छोटे बंधू इकरम आपल्याला पाहायला मिळेल परंतु कशा पद्धतीने शेवटच्या बॉलला फेस करेल ते देखील पाहावं लागेल. हो यावेळेस मात्र ऑन द राईज मोठा फटका झेल खाली क्षेत्ररक्षक काय फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळते. अगदीच आपण पाहिलं तर सडपातळ बांधा आणि त्या बांध्यामधून मात्र निघालेला हा मोठा फटका 6 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 षटका अखेरीस 45 या आकड्यावरती. 45 धावा. या षटकामध्ये भावेश कोळीला जवळजवळ 22 धावा आल्यात. अर्थातच पहिल्या षटकामध्ये शुभम पाटीलला 4 त्यानंतर रोहन मात्रेने 13 धावा खर्च केला आणि शुभम पाटीलने आपल्या स्पेलमधलं 3रं षटक हाताळलं त्यामध्ये त्याने 6 धावा खर्च करत 3 गडी बाद केले. परंतु 4थ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर भावेश कोळी याच्यावरती मात्र नक्कीच तीव्र हल्ला चढवला. ज्या ठिकाणी त्या षटकामध्ये आल्या जवळजवळ 22 आणि टीमचं टोटल जाऊन पोचले ते म्हणजे आतापर्यंत जयस्मृती रबाळे या संघाचं 45 या आकड्यावरती. तर विनंती असं जास्त टीम मिटिंग नका घेऊ. गावदेवी जयस्मृती रबाळे टीम की आपणास विनंती करेन की आपण जास्त वेळ नका घेऊ. लगेचच आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्या. ठाऊक आहे खूप दबावाखाली खेळावं लागेल परंतु नक्कीच मॅचेस देखील आज आपल्याला भरपूर संपन्न करायच्यात त्यामुळे आपल्याला थोडंसं फास्ट खेळावं लागेल.
अंतिमचं शतक. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर शुभ आलाय, शुभ चौधरी. अगदी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स राहिला होता, परंतु रबर बॉल क्रिकेटचं फॉर्मॅट वेगळं, टेनिस बॉल क्रिकेटचं फॉर्मॅट वेगळं, त्यामुळे कुठे ना कुठेतरी मात्र आता शुभवरती जबाबदारी दिली आणि शुभम पाटीलने मात्र नक्कीच अनेकांना संधी दिल्या. आणि जर आपण पाहिलं तर गावदेवी जयस्मृती रबाळे या संघामध्ये अनेक असे उदयनमुख खेळाडू आहेत, त्यांनी मात्र नक्कीच चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र ऑन दी राईस बॉलला पाठवलंय अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत चेंडूला पाहत राहिले आणि या प्रेमात पडावा तसा हा मोठा फटका बॅट्समन विवेकच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळतो, तो म्हणजे 6 या धावसंख्येसाठी. अर्थातच जर तुषार मात्रे यांनी कॅच पकडली तर हर्षल पाटील यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. अगदीच जय बालाजी रबाळे या संघाची सांघिक अर्धशतक देखील कंप्लीट झाले, म्हणजे 51 धावा टीमच्या टोटल वरती आपल्याला पाहायला मिळतात. जशी षटकाला सुरुवात झाली, विवेक नाईक अगदीच मिडल ऑर्डर मध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने बॅटिंग करावी या गोष्टीचा चांगला अभ्यास आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले, अगदीच त्याला रीड देखील करत असताना श्रेयस पाटील अगदी इनफिल्डच्या जवळपास क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पडतील. तत्पूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट. फिंगर स्क्रोल केले होते, अक्षरशः चांगली बाब राहिली, कारण की ठाऊक होतं विवेक नाईक मोठा फटका खेळण्यासाठीच मात्र तयार आहे, ते आधीच ओळखलं आणि ओळखत असताना मात्र फिंगर स्क्रोल केले. अगदीच बॅट्समनला मात्र सन्मान देण्यास भाग पाडलं होतं. नो डाऊट हरकत नाहीये, एक धाव तर मिळाली, टीमच्या टोटलमध्ये ऍड झाली. टीमची धावसंख्या 52 52 या आकड्यावरती. अंतिमचे 4 चेंडू अंतिमच्या षटकामधील अजूनही शिल्लक आहे आणि 4 चेंडू फेस करण्यासाठी हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग सध्याच्या घडीला अगदीच तडपत्या उन्हामध्ये दोस्ती चषक 2025 मध्ये करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिलं तर अगदीच खोलवर पद्धतीचा बॉल आहे, डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान त्या ठिकाणी मात्र चेंडूला खेळून काढले. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. कुठे ना कुठेतरी प्रत्येक धाव या मुवमेंटला महत्वाची आहे आणि ती धाव मात्र नक्कीच टीम जय बालाजी रबाळे या संघाच्या टोटलमध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. अर्थातच विवेकसाठी नक्कीच कौतुक करावं लागेल, वैयक्तिक 23 धावा करत असताना मात्र चांगली बॅटिंग करतोय, चांगला टोटल उभा करून देतोय टीमला. हो यावेळेस मात्र चेंडूला येऊन दिलं, पूर्णपणे वेट केलं आणि वेट त्या ठिकाणी मात्र इन्क्रीज करत असताना स्वतःला मात्र अप केलं आणि बॉलला पाठवलं अगदीच मोठा फटक्याच्या दिशेने, अर्थात 6 या धावसंख्येसाठी. तर प्रेक्षकांना विनंती करेन की या आपण आयवा कॅचसाठी तुम्हाला या ठिकाणी ब्लूटूथ हेडफोन ठेवण्यात आलेत, तर आपण नक्कीच तर मी ते हेडफोन नक्कीच आम्ही या स्पर्धेच्या मध्ये तुमच्यापर्यंत देणार आहोत. तर गणेश राहिले माझ्या माहितीप्रमाणे आयवा कॅचसाठी, अर्थातच आयवा कॅच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. अंतिमचे 2 चेंडू. हो यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वन कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे, बॉल चाललाय अगदीच 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती आक्रमक आणि त्यानंतर क्लासिकल फटका 4 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 63 या आकड्यावरती. एकदा बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जय बालाजी रबाळे टीमची. ज्या ठिकाणी जवळजवळ 3 गडी बाद झाले ना, त्यानंतर आपण पाहिलं तर विवेक नाईक ज्या प्रकारे सुसाट बॅटिंग करतोय ती अप्रतिम राहिली, चांगला टोटल उभा करून दिला. यावेळेस पुढे सरसावत मात्र गॅप खूप मोठा, त्या गॅपला मात्र कशा पद्धतीने क्लिअर करेल. चेंडू देखील साथ देत नाहीये, चेंडू देखील अगदी सीमारेषा ओलांडतोय. शेवटच्या चेंडूवरती मिळतील धावा 4 आणि इनिंगचा खेळ देखील पहिला संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 67. येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी टीम गावदेवी जयस्मृती रबाळे या संघाला 68 धावसंख्येचा मात्र पाठलाग करावा लागेल. तत्पूर्वी आपण इनिंग ब्रेक्समध्ये जाऊया. आयवा कॅचचे मानकरी अर्थातच गणेश, तर मी जय बालाजी रबाळे या संघाचे प्रमुख संघ मालक सुधाबाई विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आयवा कॅचचे हेडफोन इयरफोन या ठिकाणी द्यायचे. गणेश राहिले आयवा कॅचसाठी आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच जयस्मृती रबाळे या संघाचे बॅकबोन संघ मालक
आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्यांचा प्रामुख्याने दोस्ती चषक आणि दोस्ती ग्रुपच्या वतीने मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान देखील केला जातोय. अगदीच मोठ्या मनाचा हा माणूस अर्थातच कायमस्वरूपी टीम जयस्मृती रबाले या संघाला मात्र अगदी पाठीशी ठेवून आणि अगदीच प्रोत्साहित करत असताना अनेक नामांकित स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी मात्र नक्कीच त्यांचा पाठिंबा राहिला. अगदीच खूप खूप आभार. आज त्यांच्या समूह त्यांचे सहकारी मित्र त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. ते देखील प्रामुख्याने उपस्थित राहिले. त्यांचे देखील मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खूप खूप आभार असतील. त्यांचा बहुमूल्य वेळ आज त्यांनी या संपूर्ण स्पर्धेला देखील दिला. आज जयस्मृती रबाले हा संघ मात्र नक्कीच अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यामागचं एक कारण आहे. अगदीच त्या माणसाने मात्र अगदीच प्रोत्साहित केले आपल्या संघाला आणि जय बालाजी रबाले ह्या संघाची मात्र बांधणी केली आणि बांधणी करत असताना जर आपण पाहिलं तर जयस्मृती रबाले हा संघ मात्र अगदीच यशस्वीरित्या मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतं. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीम जय बालाजी रबाले या संघाने जर आपण पाहिलं तर जवळजवळ 67 धावा लगावल्या पहिल्या इनिंगमध्ये आणि 68 धावसंख्येचं मात्र टार्गेट ठेवलंय. ते म्हणजे अर्थातच गावदेवी जयस्मृती रबाले या संघासमोर. तत्पूर्वी तुम्ही कुठे जाऊ नका. आपण इन्व्हाइट करूया नवसती दिवा आणि श्रीकृष्ण कोलचेत दोन्ही टीम कॅप्टन. विनंती असेल उपस्थित असाल तर आपण लगेचच टॉस कबॉस या मंचावरती उपस्थित राहायचंय. चला विनंती करेन जय बालाजी रबाले टीम की आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. लगेच आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्या. ज्या ठिकाणी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. एका बाजूला आपण पाहिलं तर शुभम पाटील आणि भावेश कोळी अशी सलामीची जोडी. अगदीच आपण पाहिले तर गावदेवी जयस्मृती रबाले या संघाचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि जयेश दादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. अगदी त्यांच्या नावाने मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि जयेश दादा नक्कीच मैत्रित्वाचं नातं कायमस्वरूपी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आज आपल्यामध्ये नाही आहेत. अगदी क्रिकेट देखील अप्रतिम त्यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष त्यांनी खेळलं. अगदीच त्यांच्या नावाने मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये देखील उतरलेला. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना परंतु बॅटिंग करत असताना पाहायला मिळते ती म्हणजे सलामीची जोडी. एका बाजूला आपण पाहिलं तर भावेश कोळी आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय तो म्हणजे शुभम पाटील अशी सलामीची जोडी. जय बालाजी रबाले टीम मध्ये देखील आपण अनेकांना खेळत असताना पाहायला मिळतं. पहिल्या इनिंगचा जर उल्लेख केला तर जवळजवळ प्रत्येक गोलंदाजाने मात्र चांगले 100% एफर्ट दिलं. परंतु अंतिमचे जे 2 शतक होते ते महत्वाचे खूप महागडे ठरले. अर्थातच जवळजवळ आपण पाहिलं तर भावेश कोळी आणि शुभ याच्या अंतिमच्या 2 षटकामध्ये जवळजवळ 45 धावा आल्या. त्यामुळेच जर आपण पाहिलं तर जय बालाजी रबाले या संघाचा धावसंख्येचा ग्राफ जो होता ज्या ठिकाणी 23-24 या अंकावरती तो थेट जाऊन पोहोचला होता तो म्हणजे 67 या आकड्यावरती. यावेळी दुसऱ्या इनिंगला अगदी सहजरित्या सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवरती मात्र अगदी ड्रीम स्टार्ट केलाय आणि बॉलला पाठवलंय. अगदीच इनफिल्डच्या वरनं 4 या धावसंख्येसाठी येतोय भावेश कोळीच्या बॅटमधनं चौकार.
चांगली सुरुवात, अगदीच ड्रीम स्टार्ट म्हणण्यात काही वाव राहणार नाहीये, कारण की 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस फटका फसलाय, मोठा फटका खेचायचा होता, झेल खाली स्वतः विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये, पहिल्या विकेटचं होते पतन. धक्का क्रमांक 1 मिळतोय टीम गावदेवी जयस्मृती रबाले या संघाला. अर्थातच भावेश कोळी बॅक टू द गाव. गडी बाद झालेत ते म्हणजे टीम जयस्मृती रबाले या संघाचा पहिला, अर्थातच भावेश कोळी परतला. न्यू बॅट्समॅन एंटर झाले, अर्थातच श्रेयस पाटील. जयेश दादा यांचे बंधू जे आपल्यामध्ये जयेश दादा आज नाही आहेत, आज त्याच नावाने मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आज आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र नक्कीच जयस्मृती रबाले या नावाने संघ खेळत असताना या दोस्ती चषक 2025 मध्ये पाहायला मिळतोय. आणि आता मात्र नक्कीच एंटर झाले तर म्हणजे श्रेयस पाटील, स्वतः टीमचा प्रामुख्याने महत्वाचा खेळाडू म्हणून आपण त्याला पाहत आले. परंतु आता जर आपण पाहिले तर एक गडी बाद झालाय, धक्का नंबर 1 मिळालाय. परंतु एक गडी बाद झाल्यानंतर मात्र कशा पद्धतीने बॅटिंग होईल पुढच्या काही चेंडूंवरती ते देखील पाहणं महत्वाचं असेल, कारण की मॅचेस अप्रतिम राहील, सामना देखील अप्रतिम होईल. पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारे जय बालाजी रबाले हा संघ अगदी झगडत होता त्या प्रकारे मात्र बॅटिंग आता या मुवमेंटला करावी लागेल. आफ्रिदी राईट ओव्हर द विकेट. यावेळेस आल्या फ्रंट फूटचा पाय मात्र नक्कीच पुढे आणला, मोठा फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक दैन्यात आहेत अमीर पाहायला मिळतील, तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 2 फुटली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 5 या आकड्यावरती. P1चं पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत होतं म्हणजे आफ्रिदी. यंग टॅलेंट, बॅटल अतिशय बघण्यासारखं असेल. शुभम पाटील तो देखील कमी नाही. हो यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी मोठा फटका, परंतु बॉलने मात्र वळण घेतले ते म्हणजे डिक्लेअर झोनच्या स्वरूपात, ज्या ठिकाणी 1 या धावसंख्येसाठी मात्र टीमचं टोटल जाऊन पोहोचलंय ते म्हणजे अर्थातच 4 चेंडू अखेरीस 6 या आकड्यावरती. तर मी विनंती करीन सन्माननीय अक्षयजी म्हात्रे साहेब, आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपणास देखील दोस्ती चषक 2025 मध्ये इन्व्हाइट केले होते, तर आपण देखील या. प्रामुख्याने काही दिवसांपूर्वी काँग्रेस चषकचे प्रमुख प्रणेते देखील होते अक्षयजी म्हात्रे साहेब, त्यांना विनंती करतो की या दादा आपण. यावेळेस फिटस बॉल, परंतु पंच इशारा काय देत आहे, अर्थातच येस इट इज फाईट वाईट प्लस 1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळाल्या म्हणजे टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. धावांचा डोंगर खूप चढायचा आहे आणि शुभम पाटील कमी नाही आहे, कारण की अगदीच कमतरता भासून देणार नाही कुठल्याच खेळाडूशी. अगदी खंबीरपणे उभा राहून बॅटिंग करण्याची नक्कीच त्याच्याकडे चांगली शैली आहे, ती शैली मात्र आता वापरावी लागेल. परंतु आत्ता काय करतं या मुवमेंटला, येतोय डॉट आणि शतकाची देखील माफ करा अजून एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. अंतिमचा 1 बॉल. जवळजवळ या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी मात्र सहभाग घेतलाय. काल जर आपण पाहिलं तर पाहुणा संघ म्हणून जय मल्हार ठाकुर्ली चोळेगाव हा संघ टेबल टॉप करून फायनल मध्ये दाखल झाला, परंतु यावेळेस ट्रेडमार्क शुभम पाटीलच्या बॅटमधनं अगदी सिग्नेचर स्ट्रोक मोठा फटका 6 या धावसंख्येसाठी येतोय. बॅट्समन शुभमच्या बॅटमधनं षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1 शतका अखेरीस 14 या आकड्यावरती. पुढचे काही चेंडू मात्र आता नक्कीच बाकी आहेत. अर्थातच जवळजवळ 14 धावा 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यामध्ये 14 तर डेफिनेटली लागलेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 54 धावा मात्र अजूनही करायच्यात, म्हणजे सरासरी पुढच्या 4 षटकामध्ये जर आपण पाहिले ना तर 13.5 ची सरासरी ठेवावी लागेल प्रति षटकामागे.
म्हणजे 13 धावा कंपल्सरी माराव्या लागतील. परंतु मॅच जरी जिंकायची असेल तर, सामना हा जिंकायचा असेल तर, आणि दोन्ही संघ मात्र तगडे आहेत, त्यामुळे मात्र दोन्ही संघांकडून 100% एफर्ट असतील. एका बाजूला जय बालाजी रबाळे तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जय स्मृती रबाळे. ज्यावेळेस जय बालाजी रबाळे या संघाला सरावासाठी मात्र जागा मिळत नव्हती, त्यावेळेस मात्र अगदी कमी जागेमध्ये आपला सराव चालू ठेवला, परंतु आता मात्र अनेक स्पर्धेमध्ये आपला कारनामा दाखवते. पंचांकडे स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह भरपूर होता बॉलर एंड कडून, परंतु पंच काही इशारा देत आहे. अर्थातच लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. विवेक गोलंदाजी मार्कवरती, ज्याने बॅटिंग करत असताना मात्र नक्कीच वैयक्तिक 33 धावा लगवल्या, आणि आता बॉलिंग करायचे, आणि बॉलिंग करत असताना मात्र एक धाव तर डेफिनेटली खर्च केली, हरकत नाहीये. शुभम पाटील कशा पद्धतीने मात्र बॅटिंग करतोय ना, ते खूप महत्वाचं असेल, त्याच्यावरती संपूर्ण नजर आहेत. हो, यावेळेस मात्र टायमिंग चांगलंय, मिडलिंग चांगलंय, ओव्हर द रफ, प्रेक्षकांच्या भेटीला बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. शुभम पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. जोपर्यंत जिंकत नाही ना, तोपर्यंत मात्र आम्ही हार मारणार नाही, ही मनस्थिती शुभम पाटीलची कायम त्याने आखली. आणि शुभम पाटीलचा हाच मात्र निर्णय असो, खाईल तर फटकेशी नाही तर उपाशी, अशी रणनीती आखली. परंतु नक्कीच कितपत मात्र थांबवू शकतील ते देखील पाहावं लागेल. विवेक नाईक तो देखील कमी नाही आहे, अगदी गोलंदाजाच्या जोरावरती मात्र अक्षरशः मात्र नाचवेल. यावेळेस पंचांकडे अपील, परंतु काय घडतंय, पंच देखील आमचे तटस्थ त्यांची भूमिका पार पडतात. कालच्या दिवसापासून विकास बनसोडे आणि आकाश यांनी मात्र मंत्रमुक्त केलं या स्पर्धेमध्ये. पंचांची प्रामुख्याने त्यांनी भूमिका पार पडली. येतो डॉट, अजूनही जर जवळजवळ 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस अगदीच डीप मध्ये क्षेत्ररक्षक शॉट मिडॉनला पाहायला मिळतं, एक काही धाव मिळणार नाहीये, जागेवरती स्थिरावते. अंतिमचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे फक्त आणि फक्त 21. 4 चेंडू अखेरीस 21 धावा. यशाचे उंच उंच शिखर मात्र गाठायचे, ते शिखर गाठण्यासाठी मात्र नक्कीच तंतोतंत प्रयत्न चालू आहेत. हो, यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं अप्रतिम फटका, झेल खाली इकडे एकदा जोरदार डाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल, आजच्या दिवसातील अगदी अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे अर्थातच इक्रम, आफ्रिदी खान यांचे मात्र छोटे बंधू इक्रम याने मात्र कारनामा केला. अगदी रिले झेल आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र विकेट त्या ठिकाणी परतत असताना डगआउटच्या दिशेने टीम जयस्मृती रबाळे या संघाला मिळते दुसरा हादरा शुभम पाटीलच्या स्वरूपात. बॅट्समन बॅक टू द डगआउट.
22 68 करायच्यात, त्यामध्ये 22 तर लागत म्हणजे अजून जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. नेक्स्ट मॅच टीम कॅप्टन नवसाती दिबा आणि श्रीकृष्ण कोलचेत, विनंती असेल आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती दर्शवा, कारण की इनिंग ब्रेक्समध्ये प्रत्येक सामन्याचा आपण टॉस करत आहोत, तर आपणास विनंती करेन की आपण आपली उपस्थिती दर्शवायची विनंती आहे. गोलंदाजी मार्कवरती अमीर आलाय तिसऱ्या षटकामध्ये. जर आपण पाहिलं तर जवळजवळ पहिल्या षटकामध्ये अफ्रिदीने 14 धावा खर्च केला, परंतु बॅकअप देत असताना मात्र विवेक नाईक याने मात्र पुढे आला, पुढाकार घेतला आणि त्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या, परंतु न्यू बॅट्समॅन एंटर झाले तो म्हणजे समीर पाटील. गोलंदाजी मार्कवरती अमीर आहे. यावेळी चेंडू आला तसं सोडून दिला, पंचांचा इशारा देखील येतो. येस इट इज फाईट. अवांतर रूपात भर एक्स्ट्रास त्या देखील महत्वाच्या टीम जयस्मृती रबाले या संघासाठी, कारण की मोठमोठे फटके कुठे ना कुठेतरी मात्र मारावे लागतील. आता मात्र अजून 45 धावा मात्र कराव्या लागतील, पण तो नक्कीच प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून. एका बाजूला जय बालाजी रबाले संपूर्ण ड्रेस कोड मध्ये, आणि ड्रेस कोड मध्ये असल्यावरती संघाची एक वेगळी ओळख पाहायला मिळते आणि स्पर्धेला देखील वेगळं रूप आणि रेखा मात्र निर्माण होत असते, तेच आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या वतीने. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग इन मिस. आता काय घडतंय, आता मात्र पंच वळणार नाहीयेत. आता त्यांची असलेली नजर आणि कालच्या दिवसापासून त्यांनी केलेलं चांगलं सहकार्य, प्रामुख्याने पंचांची भूमिका त्यांनी मात्र पार पाडली. येतो डॉट. अर्थातच जयदेव पाटील यांच्याकडून समीरसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. समीरसाठी सुवर्ण संधी आहे. जयदेव पाटील यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक षटकार मारल्यावर. यावेळेस तसा आम्ही कॅश प्राइज लागला तसा मात्र मोठा फटका डेफिनेटली पाहायला मिळाला असा, परंतु कुठे जाईल. अर्थातच डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात, कॅच कॅरी करतात आणि विकेट क्रमांक 3 परतत असताना टीम जयस्मृती रबाले या संघाचा तिसरा गडीबाज समीर पाटील बॅक टू द डगआउट. आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा. आयुष विनंती आहे. न्यू बॅट्समॅन एंटर झाले निशांत. कुठल्याही खेळाडूने जर षटकार मारले ना तर प्रत्येक षटकारासाठी त्यांना मात्र 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. जयदेव पाटील यांच्याकडून हे कॅश प्राइजला ठेवण्यात आलंय. न्यू बॅट्समॅन एंटर झाले निशांत. यावेळेस आल्याला हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दिली. त्या ठिकाणी एक रन पाहायला मिळतात लॉंग ऑफ रिजन मध्ये. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 24 या आकड्यावरती गडी बाद झालेत आतापर्यंत ते म्हणजे 3. म्हणजे भावेश कोळी परतला, शुभम पाटील तो देखील परतला, समीर पाटील देखील परतलाय, परंतु आता मात्र नक्कीच प्रयत्न असेल तर म्हणजे या दोन बॅट्समॅन कडून एक चांगल्या टोटलचा पाठलाग करण्यासाठी. यावेळेस अलॉंग द कार्पेट अगदीच बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक कुठे तर ना कुठे तर मात्र चुकी करतोय. तत्पूर्वी मात्र एक सिंगल. अगदीच तडपतं ऊन आणि या उन्हामध्ये मात्र नक्कीच तुम्हाला तुमची सावली निर्माण करायची असेल तर मात्र नक्कीच काही ना काहीतरी करून दाखवावं लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये जय बालाजी रबाले हा संघ अगदीच अनेक वेळा मात्र बॅड पॅच आला, परंतु त्या गोष्टीचा कसलाही विचार न करता अगदीच संघ थोडासा पुढे आला. पुढे आल्यानंतर मात्र सुसाट आपला परफॉर्मन्स मात्र सातत्यपूर्ण प्रामाणिकपणे देत आले. हो यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे, बॉल जाईल अगदीच मिड विकेटच्या डोक्यावरून. फक्त आफ्रिदी चेंडूला बघत बसेल सीमारेषा पलीकडे. निशांत मडवीच्या बॅटमध्ये येते छोटा पॉकेट बडा धमाका.
एक्स्ट्रा एक बॉल. टीमची धावसंख्या 30. स्ट्रायकर रेडला निशान आमिर राईट ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील ऑन द राईज मोठा फटका अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल झाला आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत असताना हा मोठा फटका. नाव आहे निशान मडवी. अप्रतिम फटका अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. जसा चेंडू आला ओव्हरपिच बॉलला मात्र फेकून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 36. 36 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 18च्या सरासरीने जवळजवळ करायच्यात त्या म्हणजे 32. 12 चेंडू आणि 32 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग हा देखील स्पर्धेचा नियम आहे. परंतु चेसिंग कोण करत आहे अर्थातच जयस्मृती रबाळे हा संघ आणि डिफेंडिंग टीम अर्थातच आपण पाहिलं तर जय बालाजी रबाळे अगदी त्या धावांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पहिल्या 3 षटकामध्ये कुठे ना कुठे तरी मात्र भरपूर मार पडला. परंतु हरकत नाही आहे अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये 32 धावा काढण्यासाठी ही 2 महत्वाची खेळाडूंची भूमिका पाहायला मिळेल. एका बाजूला श्रेयस पाटील आणि दुसऱ्या बाजूला मूर्ती लहान पण कीर्तिमान नाव आहे निशांत मडवी ज्याने नुकतेच 2 षटकार लगावलेत. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. क्रिकेटचा मुळात खेळच तो आहे. अर्थात एका दुसऱ्यावरती मात्र अवलंबून राहून चालणार नाही. कोणाला तरी मात्र पुढाकार घ्यावा लागेल आणि निश्चितच तो पुढाकार घेण्यासाठी मात्र निशांत मडवी याची बॅटिंग महत्वाची राहिली या मोमेंटला. यावेळेस आतमध्ये येणार चेंडू आतलीकडे लागून बॉल चालला अगदीच नो मॅच लँड मधून क्षेत्ररक्षक दूरवरतून येतात. शॉट मिड ऑनच्या दरम्यान आफ्रिदी प्रचंड वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्यासाठी कॉल नव्हता. अर्थातच धाडच दाखवलं नाही कारण की ठाऊक आहे निशांत मडवी ज्याची बॅट मात्र आता दडपली आहे. आग ओकणारी बॅटिंग ज्याने 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले. अगदी टीमचा टोटलचा ग्राफ हा मात्र वरती नेला अप केला. थोडासा मात्र टीमचा आत्मविश्वास वाढवला आणि आत्मविश्वासाने मात्र अनेक गोष्टी शिकवल्यात. आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर तुम्ही अशक्य अशा गोष्टी डेफिनेटली शक्य करू शकता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टच बॉल. गॅप खूप मोठा आहे. ज्या ठिकाणी जय बालाजी रबाले संघ डैनात आहे त्याच ठिकाणी मात्र बॉलला पाठवलंय अगदी सलामी दिलाय की हा सामना आम्ही अगदी जिंकण्याच्या आशेवरती मैदानाच्या आतमध्ये उतरलंय. अगदी 6 धावा मिळतात म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 43 आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता असणार आहे ते म्हणजे अर्थातच 25. 10 चेंडू आणि 25 धावा. 4थं षटक. विनंती असेल टीम मीटिंग नका घेऊ. ठाऊक आहे खूप प्रेशर आहे त्यामुळे तुम्हाला देखील चर्चा करावी लागेल. परंतु आमची देखील तुम्ही नक्कीच दक्षता घेतली पाहिजे कारण की पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये अगदी उशिरा सामने झाले परंतु आता अंतिमचा दिवस या स्पर्धेचा दोस्ती चषक 2025 सीझन नंबर 5 पर्व 5 मध्ये मात्र अगदीच दुपारच्या सत्रामध्ये गरमागरमीच्या वातावरणामध्ये मात्र अगदीच गरमागरमीची मॅच. एका बाजूला जय बालाजी रबाले तर दुसऱ्या बाजूला तर आपण पाहिलं तर गावदेवी जयस्मृती रबाले हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर रेडला निशांत. यावेळेस फटका फसलाय झेल खाली. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये येतोय. विकेट होतोय पतन. ज्या विकेटची गरज होती जो बॅट्समॅन मात्र सेट झाला होता त्या बॅट्समॅनला मात्र थेट परतवलंय डगआउटच्या दिशेने. धक्का नंबर 3 त्या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच निशांत मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. चार गडी बाद झाले आणि टीमची धावसंख्या 43 या आकड्यावरती. 43 धावा अजूनही 25 करायच्यात. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे परंतु त्या नियमावलीमध्ये मात्र नक्कीच कुठे ना कुठेतरी आता मात्र प्रयत्न चालू आहे. विनंती असेल टीम मीटिंग जास्त घेऊ नका. थोडंसं सहकार्य करा. पाण्याची पूर्तता करा विनंती आहे. तर आयोजक कमिटीला विनंती करी आपण पाणी पुरवायचं मैदानाच्या आतमध्ये. अगदी आमचे लाईनमॅन त्या ठिकाणी पाणी घेऊन आहेत तर पाणी नक्कीच त्यांच्याकडे आम्ही सोपवलंय. आयुष पार्थ नक्कीच चांगलं कार्य कालच्या दिवसापासून त्यांनी केलं. प्रत्येक चेंडू मात्र पुरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलं.
माफ करा 44 धावा झाल्यात, अजून 24 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू आणि 24 धावा. ते 4थं शतक. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर विवेक आमच्या गुणलेखकांकडून थोडीशी गफलत झाली होती. 44 झाल्यात, अजून अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, यावेळेस मात्र मोठा फटका. टायमिंग चांगला आहे, मिडलिंग चांगलं आहे, आलाय बॅट मधून. अर्थातच रोहन मात्रेच्या बॅट मधला मोठा धमाका 6 या धावसंख्येसाठी. षटकार. प्रत्येक षटकारांसाठी मात्र 200 रुपयांचा कॅश प्राइज ठेवण्यात आलं होतं जयदेव पाटील यांच्याकडून. 200 रुपये तर डेफिनेटली लागू झालेत, कौतुक करावं लागेल. कुठल्याही खेळाडूने मात्र षटकार मारला तर जयदेव पाटील यांच्याकडून मात्र 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी. एक षटकार तर आलाय, परंतु मॅच जिंकायची आहे आणि मॅच जिंकण्यासाठी मात्र पैशाची किंमत केली जाणार नाही, कारण की संघ आहे आणि संघासाठी मात्र नक्कीच संपूर्ण श्रेय हे मात्र नक्कीच रोहन मात्रे याच्याकडून असेल. त्यासाठी मात्र प्रयत्न चालू आहे. सामना जिंकायचा आहे आणि सामना जिंकण्यासाठी मात्र अजून धावा ऍड करा, त्या म्हणजे 6. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 50. अजूनही करायची त्या म्हणजे 18. यावेळेस अजून 4 धावा त्याच्यामध्ये आमचे गुणलेखक ऍड करतील, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 54. आणि 54 धावांसंख्येने मात्र टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 54. अजूनही करायच्यात त्या म्हणजे 14. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे जवळजवळ 7 चेंडू आणि 14 धावा. या षटकातील अंतिमचा चेंडू. रोहन मात्रे. नॉन स्ट्रायकर एंडला श्रेयस पाटील. अगदीच मनाशी मात्र अगदीच पक्क के ठेवलंय, सामना जिंकायचा आहे. यावेळेस मात्र मोठा फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक बघतायत आणि काय घडतंय. कॅच होते ड्रॉप. या मुवमेंटला मात्र कॅच सुटली. कोणाची कॅच सुटली? अर्थातच रोहन मात्रे या खेळाडूची कॅच सुटल्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जिततो मॅच. प्रयत्न अप्रतिम राहिला ते म्हणजे विहानचा. ओव्हरची देखील समाप्ती झाली, म्हणजे 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 55. येणाऱ्या चेंडूची 6 आणि जिंकण्यासाठी 13 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. तर श्रीकृष्ण कोलचे टीम कॅप्टन या आपणास वारंवार सूचना केली जाते, विनंती केली जाते, तर आपण त्वरित या. विनंती असेल श्रीकृष्ण कोलचे टीम, कारण की नवसाती दिवा या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे मी विनंती करेन की आपण लगेच या. सहा चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेस आहे. सामन्याला मात्र मजा येते. ज्या ठिकाणी मात्र महत्वाचे जे खेळाडू होते ते परतल्यानंतर मात्र कुठे ना कुठेतरी मात्र बॅटिंग करायची होती, परंतु अगदीच गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहून काम केलंय ते म्हणजे अर्थातच नाव आहे रोहन मात्रे. अगदी कमी वयात मात्र चांगला अनुभव घेतलाय आणि अनेक स्पर्धा मात्र अक्षरशः गाजवल्यात, अगदी आपल्या बॉलिंगच्या जोरावरती देखील आणि बॅटिंगच्या जोरावरती देखील. संघ थोडासा संकटात आहे, आता बाहेर काढावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आता आलाय अंतिम शतक अमीर. राईट ओव्हर द विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल अगदी ऑन दी अप ऑन दी राईस. मोठा फटका लॉंग ऑफला क्लिअर करत असताना अगदी हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय सीमारेषा पलीकडे. रोहन मात्रेच्या बॅटमध्ये येतोय पुन्हा एकदा हा मोठा फटका 6 या धावसंख्येसाठी. षटकार. करायचे ते म्हणजे 5 चेंडू आणि 7 धावा. अगदी हिमतीने हारा, पण हिम्मत हारू नका. हिम्मत हारलेली नाहीये, कारण की परमेश्वरा प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालत असतो, परंतु चमकतो तोच ज्याच्याकडे मात्र घण्याचे घाव सोचण्याची ताकद असते, आणि ती ताकद आहे ती म्हणजे जयस्मृती रबाळे या संघाच्या बॅट्समनकडे. नाव आहे रोहन मात्रे.
ज्याने मात्र हा कारनामा केलाय. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स, वेल फिनिशर, डेफिनेटली राहू शकतो, परंतु अमीर तो देखील कमी नाहीये, प्रयत्न करेल, परंतु यावेळेस आता काय करते, कॅच होते ड्रॉप. या वेळेस मात्र ही कॅच सुटली, ही चूक झाली तर डेफिनेटली तुम्हाला पराभव. ज्या ठिकाणी एक होत्या त्या ठिकाणी दुसरी धाव, ज्या ठिकाणी दुसरी होती त्या ठिकाणी तिसरी देखील कंप्लीट केली आणि आता चौथी धाव घेत असताना मात्र आता श्रेयस पाटीलला परतावं लागेल का रोहन मात्रेला ते पाहण्यायोग्य असेल. काय घडेल? अर्थातच श्रेयस पाटील डगआउटच्या दिशेने परततोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस. आता मात्र 64 आणि आता करायच्यात 4 चेंडू आणि 4 धावा, 4 धावा आणि 4 चेंडू. जर गावदेवी जयस्मृती रबाळे या संघाने जर ही मॅच जिंकवली ना तर दिनेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे, परंतु सामना हा जिंकावा लागेल. जय बालाजी रबाळे हा संघ देखील प्रयत्न करतोय. 4 चेंडू आणि 4 धावा, कंपल्सरी चेस, पाणी पुरवायचं मैदानाच्या आतमध्ये. मॅच मात्र मजा येईल, अगदी गरमागरमीचं वातावरण. गरमागरमीच्या वातावरणामध्ये मात्र नक्कीच सामन्याचा मात्र अगदीच निकाल लावलाय. रोहन मात्र आग ओकणारी बॅटिंग. न्यू बॅट्समन एंटर झालाय चेतन पाटील, ज्याने BKPL ची स्पर्धा गाजवली होती, ज्याने मात्र BKPL च्या स्पर्धेमध्ये अंतिमच्या चेंडूवरती षटकार लगावून सामना मात्र जिंकवला होता. परंतु आता संघ थोडासा वेगळा आहे आणि संघ वेगळा असल्या कारणामुळे मात्र गोलंदाजच्या विरोधात कशा पद्धतीने मात्र हे पुढचे 4 चेंडू फेस करेल ते नक्कीच पाहण्यासाठी संपूर्ण रबाळे गाव मात्र आज या ठिकाणी दाखल झाले. परंतु जय बालाजी रबाळे हा संघ देखील कमी नाही, अजूनही हार सोडलेले नाहीये, परंतु जिंकायचं आहे. त्यांच्या देखील मनामध्ये एकच चाललेला असेल, हा सामना जिंकायचा आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. स्ट्रायकर एंडला न्यू बॅट्समन आहे चेतन पाटील, गोलंदाजी मार्फत यंग टॅलेंट, युवा जोश, युवा ऊर्जा, अर्थातच अमीर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस डाऊन दी लेग स्टंप. 4 चेंडू आणि 3 धावा, 3 धावा आणि 4 चेंडू, कंपल्सरी चेस. अगदीच 4 चेंडू आणि 3 धावा. ही मॅच जर जिंकून दिली तर डेफिनेटली दिनेश पाटील यांच्याकडून 2000 रुपये. तो सामन्यामध्ये तर मजा येते. हो यावेळेस आतमध्ये येणार चेंडू, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, अपील मध्ये उत्साह. लेग बिफोर विकेट LBW च्या स्वरूपात परतवलंय डगआउट दिशेने बॅट्समन चेतन पाटील. बॅक टू द डगआउट.
त्या ठिकाणी मात्र धावसंख्येचा ग्राफ खूप मोठा होता, धावसंख्येचा डोंगर खूप मोठा होता. त्या डोंगराला मात्र कशा पद्धतीने मात्र गाठायचं चांगलं ठाऊक आहे. नाव आहे त्याचं रोहन, मात्र त्याने मात्र हे करून दाखवलं आणि अगदी सामना सहजरित्या जिंकून नेला टीम गावदेवी जयस्मृती रबाळे या संघासाठी. आणि वैयक्तिक जवळजवळ आपण